नवीन तंत्रज्ञानात पोहोचवणं हे या एक ॲपचं उद्दिष्ट आहे। दुसरं म्हणजे परंपरागत शेती आणि दुग्ध व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचा दृष्टिकोन बदलण्याचा आहे। तो व्यावसायिक दृष्टिकोन आणून त्यांना एक हा दुग्ध व्यवसाय हा एक व्यवसाय, एक बिझनेस असं समजून करण्यासाठी त्यांना काही शिक्षण देण्याची गरज आहे। या ॲपच्या माध्यमातून आम्ही हाच दृष्टिकोन प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे। सुरुवातीला ही जे मोबाईल ॲप डोक्यात सुद्धा अशी कल्पना आली की असं काहीतरी या डिजिटल गाई पाळल्या त्याच्यावरचं सगळं जे काय एक व्यवसाय तो एक 2000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून मोबाईल सुद्धा घेऊन गोष्टी ठेवल्या तर त्याला त्याचा फायदा होईल। हा याच्यासाठी त्यांना शेतकऱ्यांना डाउनलोड करण्यासाठी कुठलाही याच्यामध्ये आम्ही एक 3 आणि सर्व भाषेत उपलब्ध आहे। इथं आम्ही आता इंग्लिश दाखवतोय परंतु मोबाईलची लँग्वेज चेंज केली हे कधीच बघत नाही त्याचे दिले तो त्या मोबाईलमध्ये आज मला किती प्रॉफिट झाला किंवा या आठवड्यात काय माझं नुकसान होतंय का किंवा महिन्याचं नुकसान झालं आणि समजा उद्या त्याची किंमत आहे आणि त्यानं ती 20 च्या ऐवजी 25,000 भेटली तर त्यात त्याला 5,000 फायदा झाला हे सुद्धा त्याला समजू शकेल किंवा आजची डिप्रिशिएशन कॉस्ट बघून तो उद्या जनावर अलर्ट येतोय की आज ह्या अमुक गाईनं दूध कमी दिलं किंवा समजा आज हा प्रोडक्ट जर त्याला केलं तर हा इथं आम्हाला SMS येतो सर्व्हरवरती मग आम्ही त्याला फोन करू तर आता मोबाईल कंपन्यांचे जे SMS पॅक येतात ते आणि हे वापरण्यासाठी जर म्हटलं तर त्याला महिन्याला 5-10 रुपये पण खर्च आज जर ती रोज गाय किती दूध देते मेजरमेंटच नाही केलं आणि त्यांनी त्यात ते चाऱ्याचं ते सांगत ते काय आहे की त्या चाऱ्याचा खर्च जास्त नाही का म्हणजे पर केजी कॉस्ट जी आहे कॉस्ट नाही मी आता केली तो माझा रेशो बऱ्यापैकी बसतोय आता सध्या मी हार्डली आणि 50 पैसा परत 50 पैसा देण्यासाठी आणि त्या तंत्रज्ञानाची माहिती